तर बातमी आहे पुणे अपघात प्रकरणाची। पुण्यात कार अपघात प्रकरणानंतर आता युवक काँग्रेसकडून निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। स्पर्धास्थळी पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलाय। आरोपी वेदांत अग्रवालला सुरुवातीला निबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती। या शिक्षेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसनं निबंध स्पर्धा आयोजित केली आहे। माझी आवडती कार आणि माझा बाप बिल्डर असता तर असे विषय निबंध स्पर्धेचे आहेत। प्रथम येणाऱ्यास 11,111 रुपयांचं बक्षीस सुद्धा असणार आहे। आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। प्रदीप, स्पर्धेला सुरुवात झाली आहे का? किती स्पर्धक हे या स्पर्धेत सहभागी होत आहेत? मनश्री, सकाळी 9 वाजता स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। 2 तासांचा वेळ जो आहे तो स्पर्धकांना निबंध लिहिण्यासाठी देण्यात आलेला आहे। मात्र आपण पाहतोय की स्पर्धेच्या ठिकाणीच पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। ही पहिली निबंध स्पर्धा असेल की ज्या निबंध स्पर्धेला पोलिसांचं संरक्षण देण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की जे विषय देण्यात आलेले होते त्या निबंध स्पर्धेमध्ये हे सगळे स्पर्धक सकाळपासून आपला निबंध लिहिताना पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये विषय दिलेले आहेत। माझी आवडती कार पोर्शो, माझा बाप बिल्डर असता तर, त्याचबरोबर माझ्या स्वप्नातील शहर, असे विविध पद्धतीचे उपरोधिक विषय जे आहेत त्या निबंध स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहेत। युवक काँग्रेसच्या वतीनं खरं तर या कार अपघात प्रकरणाचा निषेध म्हणून या संपूर्ण निबंध स्पर्धेचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं होतं। मोठ्या प्रमाणावरती स्पर्धक जे आहेत ते सहभागी झालेले होते। युवक काँग्रेसचे पदाधिकारी आपल्या बरोबर आहेत। तुम्ही स्पर्धा आज भरवलेली आहे, निबंध स्पर्धा घेण्याची वेळ तुमच्यावर आली? आमचा अक्षरशः न्याय व्यवस्थेवर विश्वास उडालेला आहे, कारण की न्याय व्यवस्थेने अक्षरशः गोरगरीब जनतेची थट्टा उडवल्यासारखे केलेले। तुम्ही जर एखाद्याच्या जर 2 निष्पापांचे जर जीव जात असतील आणि निष्पापाचे जीव गेल्यानंतर तुम्ही जर एखाद्याला त्या आरोपीला जर प्रशासनाचा विरोध होता, पोलीस प्रशासनाचा विरोध होता, तुम्हाला सर्वच गोष्टी, मला रात्रीपासून मला या आंदोलनाची स्पर्धा घेण्यासाठी मला परमिशन पण नव्हती असं सांगतायत की पोलीस प्रशासनाचा याला बराच विरोध होता। ही जी घटना घडलेली आहे ती अतिशय दुर्दैवी आहे। निबंध लिहिण्याची वेळ येते, ही उपहासात्मक आहे। लाज वाटली पाहिजे या लोकांना। ही लोक म्हणजे न्याय यंत्रणेलाही बांधतात का असा प्रश्न उभा राहिलाय पुणेकरांपुढे। आमचे युवक अध्यक्ष राहुल चिजाड यांनी उपहासात्मक स्पर्धा ह्याच्यासाठीच ठेवलेली आहे की 2 जीव मारले, तळमळून मेले त्या स्पॉटवर, आणि तुम्ही फक्त त्याला शिक्षा 300 शब्दांचा निबंध, म्हणजे उद्या तो बाहेर सुटून आल्यावर 4 जणांना मारेल, 600चा निबंध लिहिल। म्हणजे ही खरं तर भावना आहे। मात्र आपण पाहतोय की निबंध स्पर्धेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे, कारण मोठी गर्दी जी आहे ती निबंध स्पर्धा लिहिण्यासाठी झालेली आहे। आणि आपण पाहतोय की महिलांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग आहे। 11,000 रुपयाचं बक्षीस जे आहे त्या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेलं आहे। काकू, तुम्ही निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहेत, कोणत्या विषयावर निबंध लिहिताय? मी ऐकलेला अपघात, कारण मी तर प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला नाही। टीव्ही न्यूजवाले, यूट्यूबवाले, जागोजागी हाच अपघात आहे। बाळा, तू कुठल्या विषयावर लिहिला निबंध? मी पाहिलेला अपघात। तुला लिहिता आला? किती शब्दांमध्ये लिहिला? शब्द तर आता मी मोजले नाहीत, पण खूप छान लिहिला। खूप छान लिहिला। ताई, तुम्ही निबंध स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात, कोणत्या विषयावरती लिहिला? आजच्या तरुण पिढी आणि व्यसनाधीनता। म्हणजे जी घटना घडलेली होती त्या अनुषंगाने तुम्ही मनश्री, आपण पाहतोय की महिलांचा खरं तर याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। उपहासात्मक पद्धतीने, उपरोधिक पद्धतीने युवक काँग्रेसनं हे आंदोलन जे आहे ते निबंध स्पर्धेच्या माध्यमातून घेतलेलं होतं। पोलीस प्रशासनाचा खरं तर याला विरोध होता असं काँग्रेसचे पदाधिकारी सांगतायत। मात्र मोठ्या प्रमाणावरती पुणेकरांनी निबंध स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी सहभागी होण्यासाठी गर्दी केलेली आहे। थोड्याच वेळात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर या ठिकाणी येतील। 11,000 रुपयाचं पारितोषिक जे आहे ते या स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेलं आहे। मात्र आपण पाहतोय की कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी आहे, स्पर्धकांची मोठी गर्दी या स्पर्धेमध्ये झालेली आहे। आणि या पुणे कार अपघाताचा निषेध म्हणून युवक काँग्रेसनं उपहासात्मक पद्धतीनं, उपरोधिक पद्धतीने निबंध स्पर्धा पुण्यामध्ये भरवलेली आहे। नक्कीच विशेष म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्याच ठिकाणी युवक काँग्रेसकडनं या निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।